पाणी बऱ्यापैकी आहे, अगदीच पाणी कमी आहे असं म्हणता येणार नाही। नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण आता आहोत ते चुनाव कळवण या ठिकाणी आहोत आणि आता आपण निघालो आहोत ते चुनाव कळवण येथील सवतकडा येथील जो धबधबा आहे त्या ठिकाणी आपण आता निघालो आहोत। आज आहे 8 जून 2025 आणि बघताय आता कोकणामध्ये पाऊस खूप कमी आहे, कारण पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। दिवसातून एखादी सर पडते पावसाची, नाहीतर आपण पाहताय रस्ता वगैरे चांगला सुकलेला आहे। आणि बऱ्याच जणांनी आपल्या कोकणामध्ये ज्या वेळेला पाऊस पडला 20 मेला पाऊस सुरुवात झाली, जवळजवळ 8-10 दिवस पाऊस चालू होता कंटिन्यू, त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी पेरणी वगैरे केलेली होती, म्हणजेच आपल्या कोकणामध्ये डाळ पेरलेली होती लावणीसाठी। तर पाहताय पावसाची आताची परिस्थिती काय आहे, कारण ऊन पडलेलं आहे, पाऊस खूप कमी आहे। कारण या दिवसातून जर जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला तर खूप पाऊस असतो ह्या दिवसातून, परंतु आता पाहताय पाऊसच नाही, पाऊस खूप कमी आहे। त्यामुळे शेतकरीसुद्धा चिंतेत आहेत खूप आपल्या कोकणातले, आणि बऱ्याचशा लोकांनी पेरणी केलेली आहे। आणि आता डाळ जर रुजून यायची असेल, काही ठिकाणी रुजूनसुद्धा वरती आलेली आहे, तर थोडाफार पाऊस तर पडलाच पाहिजे। परंतु पाहताय एखादी सर कधीतरी पडते, ती पण कमी प्रमाणात पडते। तर जर अशीच अवस्था राहिली आपल्या कोकणामध्ये पावसाची तर शेतकरी खरोखर खूप मोठ्या चिंतेमध्ये असतील, कारण शेती हा मुख्य व्यवसाय आहे आपल्या कोकणातील। तर आता आपण निघालो ते सवतकडा येथील धबधबा पाहण्यासाठी। आता पाऊस कमी आहे त्यामुळे धबधब्याला पाणी पण कमी असणारच आहे। पाहूया तिथे जाऊन कसं अवस्था आहे धबधब्याची आणि पाणी किती आहे आणि पर्यटकांची वर्दळ किती आहे ते पाहूया। कारण ह्या दिवसातून पाऊस जर पडला असता तर पर्यटक खूप वाढले असते, आणि आज रविवार आहे आणि रविवार पकडूनच मी आज आलेलो आहे, कारण काही आपल्याला पर्यटक तिथे भेटतील या आशेने। आता आपण चुनाव कळवण येथील जी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आहे तिथून आता आपण आत घुसलेलो आहोत रस्त्याने। पाहताय रस्ता अजून कच्चा आहे, रस्त्याचं बांधकाम अजून झालेलं नाही आहे, परंतु शाळेपर्यंत रस्ता खूप चांगला आहे, डांबरीकरण झालेलं आहे आणि व्यवस्थित आहे रस्ता। आता हा एवढा थोडासा जो भाग आहे तो थोडा खराब आहे, म्हणजे कच्चा रोड आहे पाहताय आपण। आणि 2 रस्ते आहेत सवतकड्यावर जाण्यासाठी। आपण आता आलो आहोत ते कळसवली मार्गे आलेलो आहोत, आणि दुसरा जो रस्ता आहे तो तिकडून मंदरुळ मार्गे आहे, हायवेवरून आत येऊ शकता तुम्ही। इथे मंदिर आहे, लक्ष्मीकांत महालक्ष्मी आईचं देवस्थान आहे। गेल्या वर्षी आपण ज्या वेळेला सवतकड्याचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण मंदिराचं दर्शन देखील दाखवलेलं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला सवतकड्यावर आपण निघालो आहोत। आता पाणी कमी असेल, आता पण हा आपला पहिला व्हिडिओ असेल सवतकड्यावरचा यूट्यूबमध्ये, कारण अजूनपर्यंत कोणी व्हिडिओ केलेलं मी पाहिलं सर्च करून पण भेटलेलं नाही या वर्षीचा व्हिडिओ। तर आपला हा पहिला व्हिडिओ असेल यूट्यूबवर। आणि त्यानंतर सुद्धा पाऊस ज्या वेळेला मुसळधार पडेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल त्यानंतर सुद्धा आपण पुन्हा एकदा सवतकड्यावर धबधब्यावर येणार आहोत व्हिडिओ करण्यासाठी। आपल्याला जायचं आहे खाली धबधब्यावर, परंतु आपण तिकडून सुरुवात करूया। आहेत थोडेफार पर्यटक आलेले आहेत। आपण अगोदर वरून शूट करूया, त्यानंतर आपल्याला धबधब्याकडे जायचं आहे। इथे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल किती आहे धबधब्याला। पाहताय पर्यटक आलेले आहेत, बऱ्यापैकी आहेत गाड्या इथे आपण पाहताय। इथे पार्किंगचं क्षेत्र आहे। तर आता आपण आलो ते सवतकडा धबधब्याकडे आलेलो आहोत। आपण अगोदर वरून दृश्य घेऊया, त्यानंतर आपण खाली जाऊया तिकडे। इथून पाहताय, इथून वाट बंद केली आहे, आपण इथून पाहू शकता, परंतु आपण थोडं पुढे जाऊया कारण आता पाणी कमी आहे। थोडंसं सावधगिरीने आपण जाणार आहोत। आपल्यासोबत ओमकार आहे। ओमकार, तो पुढे येऊ नको, इथेच थांब। पाहताय खूप सुंदर असा धबधबा आपल्याला पाहायला मिळेल वरून सुद्धा।
पाणी बऱ्यापैकी आहे, अगदीच पाणी कमी आहे असं म्हणता येणार नाही. पाहत आहे खूप सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे, कारण पाऊस नाही आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाणी पाहायला मिळते धबधब्यावर. आणि खाली प्रेक्षकसुद्धा पर्यटकसुद्धा आलेले आहेत, आपल्याला दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये. थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा, आपल्याला खालीसुद्धा जायचं आहे, पण आपण पहिली दृश्य आपण इकडून वरून घेऊया. हा आहे आपल्या कोकणातील एक प्रसिद्ध असा धबधबा आहे, सवतकडा, चुनाव कोळवण येथील. वरून आपण संपूर्ण निसर्गरम्य ठिकाण आहे, आपण पाहूया. हे फक्त आजूबाजूचा परिसर खूप सुंदर परिसर आहे. कारण या ठिकाणी पर्यटक लांबून लांबून येतात या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी. चला आपण आता आपल्याला खाली जायचं आहे. खाली जायची वाट थोडी बिकट आहे, त्या वाटेने आपण खाली जाऊया आणि खालून आपण दृश्य घेऊया. आपण आता जी धबधब्याकडे वाट जाते त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आपण पाहत आहात आता ऊन आहे आणि आपण आता उन्हातून धबधब्याचा आनंद घेणार आहोत. कारण मे महिन्यामध्ये आपण पावसाचा अनुभव घेतला आणि आता पावसामध्ये जून महिन्यामध्ये आपण उन्हाळ्याचा अनुभव घेत आहोत. परंतु आपल्या धबधब्याला पाणी आहे बऱ्यापैकी. तर हे पर्यटक पाहत आहे. तर आता आपण जाऊया इथून वाट आहे पाहत आहे. थोडी वाट खूप बिकट आहे आणि अडचणीची आहे, तर त्या वाटेतून आपण आता जाणार आहोत. खाली धबधब्याकडे जाताना काही वाटत नाही, परंतु खालून वरती येताना खूप दमायला होतं, कारण पूर्ण कडा चढून वरती यायचं आहे. चला सावकाश ओला आहे. थोडी इथून अर्ध्यावरून ही वाट एकदम डेंजर आहे, कारण पाहताय थोडं चिखलसारखं आहे, त्यामुळे पाय लगेच घसरतो. येथील जे स्थानिक प्रशासन आहे त्यांना एवढीच विनंती आहे की आता इथून जे धबधबा आता तिथे ओसरण्याला लागलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला ही जी वाट आहे ती व्यवस्थित करावी, कारण जेणेकरून जे बाहेरून येणारे पर्यटक आहे त्यांना सुरक्षित वाटावं. कारण खूप हे डेंजर आहे, कारण की पाय घसरला तर डायरेक्ट एखादा पर्यटक असेल किंवा एखादा माणूस असेल खाली जाऊ शकतो उंचावरून. तर आपण आता धबधब्याच्या जवळपास आलेलो आहोत. आता आपण आलो आहोत खाली. आपण पाहत आहे धबधब्याला पाणी किती आहे ते. इथून आता पुढे जाऊया आपण, आपल्याला कळेलच. चला आपण आता पुढे जाऊया आणि पाहूया धबधबा कसा आहे, खालून कसा दिसतो धबधबा ते पाहूया. आणि आपला ह्या 2025 मधील आपला हा पहिला व्हिडिओ असेल धबधब्याचा. पण इकडून जाऊया. पाहत आहे धबधब्याला पाणी कमी आहे तसं, पण वरून आपल्याला बऱ्यापैकी पाणी दिसत होतं, परंतु आता खालून आपण पाहत आहात तर पाणी आपल्याला कमी दिसतंय, कमी वाटतंय. परंतु धबधबा खूप सुंदर आहे. हा आहे आपल्या चुनाव कोळवण येथील सवतकडा, कोकणातील प्रसिद्ध धबधबा. आता मी पाय घसरून पडलो असतो. मासे देखील खूप आहेत, पहा मासे पहा पाण्यामध्ये आपल्याला दिसत आहेत.
ओमकार सावकाश आहे. पाहत आहात पर्यटक धबधब्याचा आनंद घेत आहे. आता पाणी कमी असल्यामुळे हा धबधबा आपल्याला खूप सुरक्षित वाटतो आहे, परंतु ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडतो आपल्या कोकणामध्ये त्यावेळेला ह्या धबधब्याला रौद्ररूप आलेलं असतं, कारण पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे ह्या धबधब्याखाली येणंसुद्धा खूप कठीण असतं आणि खूप जीवघेणं असं असतं. आता आपण धबधब्याच्या जवळपास आहोत. जर तुम्हाला धबधब्याचा खरोखरच आनंद लुटायचा असेल तर कमी पाऊस असताना तुम्ही धबधब्याला या, कारण तुम्हाला धबधब्याखाली जाता देखील येईल, धबधब्याचा आनंद लुटता येईल. तसंच आपण पाहत आहात तिकडे पर्यटक पाहत आहे पाण्यामध्ये उतरलेले आहेत. तुम्ही पाण्यामध्ये असं उतरून तुम्ही धबधब्याचा आनंद घेऊ शकता, पाण्याचा आनंद लुटू शकता, पाहत आहे. परंतु ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडतो आपल्या कोकणामध्ये त्यावेळेला कृपया तुम्ही धबधब्याच्या इकडे आलात, तिकडे सवतकडेला आलात तर स्वतःची काळजी घ्या, कारण जेवढा हा धबधबा सुंदर दिसतो आहे तेवढाच हा खतरनाक देखील आहे. ज्यावेळेला पाणी जास्त असतं, पाऊस जास्त असतं आपल्या कोकणामध्ये. आपला व्हिडिओ पाहून जर कोण धबधब्या खायला येणार असतील तर त्यांच्याकडे एवढीच विनंती असेल की ज्यावेळेला तुम्ही याल तेव्हा पाणी जास्त असेल तर कृपया धबधब्याखाली जाऊ नका, आणि या पाण्यामध्ये ज्यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असेल त्यावेळेला धबधब्यामध्ये किंवा या पाण्यामध्ये उतरू नका. तुम्ही लांबून धबधब्याचा आनंद घ्या. आणि आता आपण पर्यटकांशी थेट संवाद साधत नाही आहोत, कारण आपल्याला व्हिडिओ आता हा थोडक्यातच थांबवायचा आहे, कारण आपल्याला फक्त आता कोकणातील जो महत्त्वाचा धबधबा आहे, जो मुख्य धबधबा आहे सवतकडा, त्याचं दर्शन घडवायचं होतं. त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि आता पाहत आहे ऊन पण खूप पडलेलं आहे. आज तारीख आहे 8 जून, आणि 8 जूनला पाहत आहात काय अवस्था आहे आपल्या कोकणामध्ये पावसाची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला धबधबा, आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंटद्वारे व्यक्त व्हा. माझ्याकडून काही चूक घडली असेल तर कृपया मला क्षमा करा. आणि धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल महाकोकण चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.